श्री शिरीषराव पोटे व श्री महेशराव सरोदे यांचा वाढदिवस हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्ष संवर्धन व स्वच्छता अभियानासह उत्साहात साजरा। अहिल्यानगर हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री शिरीषराव पोटे व श्री महेशराव सरोदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने वृक्ष संवर्धन व स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला। संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी साजरी। हरदीन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम भिंगारमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश। भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रमदानाने दिली संतांना आदरांजली। अहिल्यानगर प्रतिनिधी हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष संवर्धन व श्रमदानाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली। भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे हा अभिवादन सोहळा सामाजिक जाणीव जपत पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेस रतन मेहत्रे, सुधीर कपाळे, सुभाष पेंढुरकर, प्रकाश देवळालीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शिरीषराव पोटे व महेशराव सरोदे यांच्या पुढाकाराने हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी श्रमदानात सहभाग घेतला। यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी संपूर्ण उद्यानात वाढलेले गवत व काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ केला, तसेच लावलेल्या झाडांना पाणी देऊन त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली। या कार्यक्रमासाठी हरदीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे, पत्रकार जहीर सय्यद, रमेश वराडे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, दीपकराव धाडगे, दिलीप गुगळे, अशोक पराते, मनोहर दरवडे, दीपक घोडके, अविनाश जाधव, अभिजित सपकाळ, रामनाथ गर्जे, विलास आहेर, इंजिनियर अनिल सोळसे, राजू कांबळे, निजाम पठाण, ताराचंद ठोकळ, भरत डंगोरे, सूर्यकांत कटोरे, दीपक लिपाने, दशरथ मुंडे, सखाराम अळकुटे, नवनाथ वेताळ, योगेश चौधरी, अविनाश पोद्दार, सुहास देवराईकर, आसाराम बनसोडे, संदीप छजलाने, दीपक अमृत, अजेश पुरी, संजय शिंगवी आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांनी समाजाला प्रामाणिक श्रम, सेवा आणि समतेचा मार्ग दाखवला। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केवळ भाषणे न करता प्रत्यक्ष श्रमदान व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून त्यांचे विचार कृतीत उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे। हरदीन मॉर्निंग ग्रुप सामाजिक, पर्यावरणीय व मानवी मूल्यांची जपणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले। सचिन चोपडा म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे। संत नरहरी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत। वृक्षारोपण, श्रमदान व स्वच्छतेतून समाजात सकारात्मक बदल घडवता येतो, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। हभप ज्ञानेश्वर महाराज अनावडे म्हणाले की संत परंपरा ही केवळ पूजा अर्चा करण्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची शिकवण देते। संत शिरोमणी नरहरी सोनार महाराजांनी कर्म, भक्ती आणि सामाजिक समतेचा मार्ग दाखवला। हरदीन मॉर्निंग ग्रुपने पुण्यतिथी श्रमदान व वृक्ष संवर्धनाने साजरी करून संत विचारांची खरी सेवा केली असल्याचे ते म्हणाले। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। आज 4 फेब्रुवारी म्हणजे संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराज सोनार यांची आज पुण्यतिथी। त्यानिमित्त आपण आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। त्याचप्रमाणे आपण ज्या पद्धतीने पुण्यतिथी जयंती साजरी करतो त्याच पद्धतीने आज नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये एक वृक्ष संवर्धन ही एक मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे। हे करत असताना आपण जे लावलेले वृक्ष आहेत त्याच्या शेजारी आसपास जो कचरा झालेला आहे, गवत झालेला आहे, ते या ठिकाणी साफ करण्याचं काम या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केलेलं आहे। हे जॉगिंग पार्क म्हणजे आपल्या भिंगारचं, नगरचं, शहराचं हे भूषण आहे। असा संपूर्ण परिसर आपण आपल्या ग्रुपच्या वतीने हिरवागार केलेला आहे। अशाच पद्धतीने आपण प्रत्येक श्रेष्ठ महापुरुष असतील त्यांच्या पुण्यतिथी जयंती निमित्ताने या ठिकाणी आपण वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन या ठिकाणी करत असतो। अशाच पद्धतीने एक सोनार समाजाच्या वतीनं आपल्या ग्रुपचे सदस्य रतन शेठ मेहत्रे असतील, सुधीर शेठ कपाले असतील, सुभाष पेंढुरकर असतील,
देवळेकर साहेब असतील, अविनाश पोद्दार असतील, यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम केलेला आहे. सर्व आपल्या ग्रुपचे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सदस्य शिरीषराव पोटे साहेब असतील, महेशराव सरोदे असतील, यांचा देखील आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील आपण आपल्या ग्रुपच्या वतीनं त्यांना खूप अशा भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण नियमितपणे या ठिकाणी येऊन योगा, प्राणायाम, लाफिंग आपण करत असतो. त्याच्याच पद्धतीने आपण इथून पुढच्या काळात देखील सर्वांनी आपल्या शरीराची निरोगी राहण्याची काळजी घ्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी दोन्ही वाढदिवसाच्या सदस्यांना, त्याचप्रमाणे संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांना या ठिकाणी अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. आज संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी आहे. तर या पुण्यतिथीनिमित्त आपल्या ग्रुपतर्फे त्यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. नरहरी सोनारबद्दल सांगायचं झालं तर ते वारकरी संप्रदायाचे होते व ते कट्टर विठ्ठल भक्त होते. पण विठ्ठल भक्त असताना त्यांचा जन्म जे आहे ते दौलताबाद, म्हणजे आपण आता म्हणतो देवगिरी, त्या ठिकाणी झाला. परंतु त्यांचं वास्तव्य जे आहे ते पंढरपूर इथे होतं. पंढरपूर येथे असताना ते विठ्ठलाला मानतच नव्हते. ते कट्टर शिवभक्त होते. मल्लिकार्जुन जे मंदिर आहे पंढरपुरात, तिथं त्यांचे कट्टर शिवभक्त होते. एक दिवशी एका भाविकानं त्यांचं सांगायचं झालं की त्यांना विठ्ठलाचा कंबरपट्टा बनायची, त्यांना सांगितलं की विठ्ठलाचा कंबरपट्टा मला बनवायचा आहे. तर त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतलं. तर त्यांना ते माप घेताना असं जाणवलं की मी शिवलिंगाचंच माप घेतोय. म्हणून त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं की विष्णू आणि विठ्ठल ह्या एकच आहे. त्यावेळेसपासून ते विठ्ठल भक्त झाले. म्हणजे इतर दिवस ते विठ्ठलाला मानत नव्हते आणि अशा पद्धतीने त्यांना साक्षात्कार झाला आणि ते विठ्ठल भक्त झाले. आणि ह्या विठ्ठल भक्ती करत असताना त्यांनी निरनिराळ्या प्रकारचे अभंग रचले. हे अभंग रचताना त्यांनी भक्ती आणि कर्म हे एकच आहे आणि भक्ती आणि शिव हा एकच आहे. प्रत्येकाला त्यांनी याच्यातनं एक धडा दिला की आपण विठ्ठलाची भक्ती जर केली, आपण कर्म जर चांगले केले तर आपण देवाला पण भेटू शकतो. असे आणि ते विविध प्रकारचे अलंकार त्यांनी घडवले आणि त्या त्या असं घडवत असताना अभंगाची रचना केली. परत एकदा आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली की त्यांनी पूर्ण सोनार समाजाला त्याच्यातनं एक भक्तीचा मार्ग दाखवला, पूर्ण समाजाला मार्ग दाखवला. आणि अशा या महान संत शिरोमणीला आपल्या ग्रुपतर्फे मी परत एकदा अभिवादन करतो. आणि दुसरी गोष्ट अजून सांगायची झाली की आपल्या ग्रुपचे सदस्य जे आहेत शिरीषराव पोटे व महेशराव सरोदे यांचाही आज वाढदिवस आहे. त्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप खूप आपल्या ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याबद्दल दोघांबद्दल सांगायचं तर शिरीषराव पोटे जे आहेत ते मर्चंट बँकेचे कर्मचारी आहेत. ते मर्चंट बँकेची सेवा करतात व नितांत सर्व ग्राहकांना, म्हणजे शिरीषराव पोट्यांनी एक, म्हणजे म्हणतो ना, एक वेगळं त्यांची एक छाप निर्माण केली सर्व ग्राहकांमध्ये. आणि दुसरी गोष्ट महेशराव सरोदे सांगतात तर त्यांच्याबद्दल सांगितलं तर आनंद धाम येते, त्यांचंही माळीचं काम करतात. ते वृक्षांची ते संवर्धन करतात. आज त्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रुपनी आपण पाहिलं की वृक्ष संवर्धन केलं, आता आपण इथं साफसफाई केली. तर असंच त्यांना पुढील त्यांच्या दोघांचंही आयुष्य सुखमय, समृद्धीमय व आरोग्यमय जावं हीच ईश्वराची प्रार्थना करतो व परत एकदा नरहरी सोनार यांना अभिवादन करतो आणि थांबतो. सर्वांना सप्रेम नमस्कार. आज 4 फेब्रुवारी 2026 संत शिरोमणी संत श्रेष्ठ नरहरी सोनार महाराजांच्या पुण्यतिथी. महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, इसवी सन 1200च्या काळातले हे सर्व गोरा कुंभार समकालीन संत. तर नरहरी सोनारांना संत शिरोमणी का म्हणायचं की जे महाराजांनी इतर संतांनी जे केलं ते विशेष कार्य असं नरहरी सोनार महाराजांकडून झालं. तर आत्ता शेठजींनी सांगितलं की हरिहरा भेद नका करू वाद. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. तर नरहरी सोनार हे रहिवाशी पंढरपुरात ते राहत होते. तर मुंबईचे एक शेठजी त्यांना विठ्ठलाचा दृष्टांत झाला आणि भगवान विठ्ठल त्यांना प्रसन्न झाले. मग त्यांना पुत्रप्राप्ती झाल्यानंतर ते म्हटले की मी माझ्या मुलाला जी कमरेची करधनी बनवणार आहे ती मी विठ्ठलाला अर्पण करणार आहे. म्हणून ते पंढरपूरमध्ये आले. कोण? मुंबईचे शेठजी. मग ते म्हटले इथं सगळ्यात उत्तम करधनी कोण बनवतो बोवा? तर म्हटले आहेत आमच्या पंढरपूरमध्ये नरहरी सोनार म्हणून. त्यांच्या घरी गेले
आणि त्यांना विनंती केली की बुवा विठ्ठलाला कमरेची करधनी बनवायची. तर ते म्हटले, हे बा शेठजी असं आहे, तुम्ही आले चांगली गोष्ट आहे, मला सांगितलं काय, पण मी आजपर्यंत त्या विठ्ठलाचं तोंड पाहायला गेलो नाही किंवा त्याच्या मंदिरात गेलो नाही. तुम्ही जायचं, माप घ्यायचं आणि मी त्या मापाची बनवून देईन. ते शेठजी गेले, म्हणले काय हरकत नाही, आपल्याला आता इतक्या लांबून आलोत तर करून द्यायची. म्हणून ते आले, माप घेऊन आले असे दोरी घेऊन, पुन्हा तेवढी करधनी बनवून दिली तर ती आपरी पडली. ते शेठजी परत महाराजांकडे आले, ते म्हणले ही कमी झाली. परत त्यांनी दुसरी बनवली आणि म्हणले आता ही बरोबर आहे. पुन्हा ते शेठजी गेले, कमर बस ती मोठी झाली. असं 2-3 वेळेस झाल्यानंतर त्या शेठजी म्हणले, राव आज कसं आहे, आमचे धंद्या पाण्याचे दिवस असतात, उशीर होतो घरी जायला. तर मग म्हटले की तुम्हीच चला ना तिथं. ते म्हणले काय हे एवढं तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर की मी मंदिरात पाय ठेवणार नाही, मी देवाचं तोंड अजून पाहिलं नाही. ते म्हणले काही करा राव, इतका लांबून आलो, आम्हाला हे असतं, वेळ नसतो. ते म्हणले एक काम करा, मी येतो, डबल पैसे घ्या. शेठजींना काय कमी असते हो पैशाची. ते म्हणले डबल पैसे घ्या पण चला. मग ते म्हणले की चला माझ्या डोळ्याला पट्टी बांधा आणि मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर ते माप घेण्यासाठी जेव्हा नरहरी सोनार कमरेजवळ आले तेव्हा त्यांना पिंड लागली हाताला. काय लागली? पिंड. अहो म्हणले तुम्ही मला विठ्ठलाच्या मंदिरात आणलं का शंकरच्या मंदिरात आणलं? शेठजी म्हणले नाही हो, हे विठ्ठल मंदिर आहे. नाही नाही म्हणले असं होऊ शकत नाही. मग त्यावेळेस त्यांना दृष्टांत सांगितला की हरी हरा भेद, मीच विष्णूचाच अवतार शंकर आहे आणि शंकराने विष्णूला कुठे घेतले? डोक्यावर घेतलेले आणि त्याच विठ्ठल मूर्तीवर हे आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जे भेदाभेद कर्म अमंगळ, जे आपण भेद करतो तो नसावा. सर्व एकच परमेश्वराची लेकरं आहोत. तर असं म्हणून त्यांना सर्वश्रेष्ठ संत शिरोमणी म्हटलेलं आहे. आपण आज जी पुण्यतिथी साजरी करतो, पुण्यतिथ्या कोणाच्या असतात, जयंत्या कोणाच्या असतात, जे उत्तम पुण्यकर्म करतात, अवतार घेतात त्यांच्या जयंती. तुमच्या आमचे वाढदिवस आणि वर्षश्राद्ध असतात. तुमची पुण्यतिथी, तुमची जयंती कधी होणार नाही. तर हे विशेष म्हणजे आपण ज्या ज्या वेळेस साजरी करतो त्यावेळेस त्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की टाळ्या वाजल्या म्हणजे त्यांच्या वाढदिवसाबद्दल सांगायचे दोघांचे ते, असं त्याचा अर्थ आहे. तर माननीय श्री शिरीषजी पोटे आता जे क्रांती करतात त्यांचं विशेष नाव असतं. शिरीषजी पोटे हे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत कॅशियर म्हणून आहेत. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये त्यांचा फोटो वगैरे आला होता पेपरला आणि त्यांनी ती कॅश परत केली. आता लोकांनी वाचलं असेल. म्हणजे क्रांती जे करतात त्यांचा इथे सन्मान होतो. तर शिरीषजी पोटे यांचा वाढदिवस, त्यांना हार्दिक शुभेच्छा. दुसरे महेशजी सरोदे, हे सातत्याने आपल्याकडे नेहमी येणारी मंडळी आहेत. रोज येतो त्याचं विशेष नसतं, पण सातत्य जे ठेवतो, सातत्याने सचोटी. तर ह्या दोघांनाही आपल्या हार्दिक मॉर्निंग ग्रुपतर्फे अनंत आयुष्याच्या उदंड शुभेच्छा सर्वांतर्फे आणि मी माझ्यातर्फे देतो. मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. संत शिरोमणी महाराज नरहरी महाराज जयंतीनिमित्त आपण इथं उपस्थित राहिलो आहे. योगायोग आज माझा आणि महेश तरोडे सरोदे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून मी 2 शब्द सांगतो. आपण जे सकाळी फिरायला येतो तर हरदिन आणि जय हरी ह्या नावातून एवढी ऊर्जा भेटती की आपला संपूर्ण दिवस एकदम सुखसमाधानी जातो. तर हे जे कार्य होतं हे संजीव भाऊमुळंच होतं. त्याला संजीव भाऊ हे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा ग्रुप चालतो. या ग्रुपचं काम बरीच ख्याती झाली. या ग्रुपची सर्वस्वी नाव निघत असतं. मी पण बऱ्याच वेळेस स्टेटस ठेवत असतो. तर माझं जिथं जिथं काही थोडंफार काही कार्यक्रम असतो बँकेच्या संदर्भात म्हणा किंवा आमच्या समाजाच्या संदर्भात म्हणा, तर हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य या नावाने मला तिथं ओळखलं जातं. सगळ्यांचे आभारी वाटतो. तुम्ही आज माझा वाढदिवस इथं साजरा केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आहे. आणि मी असं जाहीर करतो की आज आपण चहा नाश्त्याला जायचं का रविवारी जायचं आपल्या सोयीनुसार सांगा, त्यानुसार आपण त्याची मॅनेजमेंट करू. हार्दिक मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत श्री शिरोमणी सोनार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आज हार्दिक मॉर्निंग ग्रुपतर्फे संत नरहरी महाराज
यांची आज 704वी पुण्यतिथी साजरी केली, त्याबद्दल हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष साहेबांचे खूप खूप आभार व धन्यवाद. तसेच शिरीष पोटे आणि सर्वे साहेब यांच्या वाढदिवसाला आमच्या मॉर्निंग ग्रुपतर्फे आणि 143 ग्रुपतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.